केलं किंवा त्यांनी तर त्या नातेवाईकाला जवळ सुद्धा जाता आलं नाही किंवा हे भीतीनं गेले नाहीत तिथपर्यंत. पाणी पाजायचं बाजूला, काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. अरमान है तेरे तू मिट्टी से सामान तेरे. ना सो काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, सोना काम आएगा ना चांदी आएगी, सोना काम आएगा ना चांदी आएगी. अच्छा है अच्छा
मस्त झालं. हर हर महादेव. हॅलो ना. महाराज आणि म्हणून दुराच्या तिलट खायना काय नाही आणि सांदेवात होईना कोणतीही बिमारी होईना व्यायामाचं शरीर आणि नौकरदाराचीच बघा तिला बीपी होती शुगर होती तिला खाली बसता येत नाही पटकन तिला खुर्ची द्यावी लागती आणि धर्मशास्त्रानं नवे आयुर्वेदानं सांगितलं उकडू बसा उकडू जसं आपण विष्ठा मलनिक्षेपणाला बसतो झोपेतून उठल्या उठल्या प्रत्येकानं 1-2 मिनिट किंवा 5 मिनिट जसं आपण बाहेर संपत्ती जायला लागते महाराज पण उलट हा दहार 100 रुपये तर 100 रुपये कमवतो
त्या देवाला कधीच बोलवायचं काम शिव तो तेरे दिल में है क्यों भटकता है जहां में शिव तो तेरे दिल में है तुझको पग पग में संभाले तुझको पग पग में संभाले तेरी हर मुश्किल में क्यों भटकता है जहां में शिव तो तेरे दिल में है क्यों भटकता है जहां में शिव तो तेरे दिल में है क्यों उसके ही रहे करम से चलता सारा कारभार सज्जनो तुम्हाला वाटत असेल मी केलं अरे कुठं पाऊस किती पाडायचा ते त्यालाच माहिती कोणाचं पीक आणायचं आणि कोणाचं पीक घालायचं पावसानं ते त्यालाच माहिती उसके ही रहे करम से चलता सारा कारभार वो ही जीवन देने वाला वो ही जीवन देने वाला और वही का दिल में है क्यों भटकता है जहां में शिव तो तेरे दिल में है क्यों भटकता है जहां में शिव तो तेरे दिल में है क्यों भटकता है जहां में शिव तो तेरे दिल में है क्यों भटकता है जहां में शिव तो तेरे कर्म करने की के हरदम सोच कर मत हो उदास ये तो बस उसको पता है क्या तेरी मंजिल में क्यों भटकता है जहां में शिव तो तेरे दिल में है आणि म्हणून आम्ही जर मन लावून नामस्मरण करत जर घरून निघालो तर त्या ठिकाणी आम्हाला खडे टोचणार नाही काटे टोचणार नाही कितीही असणारे संकट रस्त्यामध्ये असू द्या ते त्रास देणार नाही
आणि मग अशा असणारा भक्त ज्यावेळेला माझ्या भगवान शिवाची आराधना करतो त्यावेळेला त्या आराधनेमध्ये आणि शिवाला भस्म लावतो महाराज. भस्म जगाला दाखवून दिले महाराज की प्रत्येक जीवाचं भस्म होणार आहे. त्याला मराठीमध्ये विभूती, भस्म, भसित, क्षार आणि रक्षा 5 पद्धतीनं त्याला मानलं गेलं. धर्मशास्त्राने सांगितलं तुम्ही पूजेमध्ये कोणतेही पदार्थ आणा आणि जर विभूती आणली नाही तर ती निर्फळ पूजा आहे म्हणून लिंग पुराणामध्ये सांगितलं महाराज. विभूती एवढी पवित्र महाराज की ज्याला ब्रह्मांडाची उपमा किंवा त्या ब्रह्मांडाला विभूतीची उपमा दिली. एवढंच नव्हे, प्रत्येक धर्म संप्रदायामध्ये संत अवतारित झाले, त्या संताला सुद्धा विभूतीची उपमा दिली महाराज. मग विभूती किती पवित्र असेल. जगाच्या कल्याणा संताच्या आम्ही म्हणतो की नाही, जगाच्या कल्याणा संताच्या देहकष्टविती स्वार्थासाठी देहकष्टविती परोपकारी असं स्वार्थासाठी नाही. संत स्वार्थ नाहीत करत. अर्थात त्यांना विभूतीची उपमा दिली महाराज. विभूती ही गोमयापासून उत्पन्न होते. 4 भगवान शिवाच्या 5 मुखापासून सत्वजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान्य 5 मुखापासून 5 प्रकारच्या गायी अनुक्रमे नंदा, भद्रा, सुरभी, सुशीला, सुमना 5 प्रकारच्या गायी उत्पन्न झाल्या. त्यांचे रंग वेगवेगळे आणि त्या 5 गायीपासून एकीपासून प्रतिष्ठा, दुसरीपासून विद्या, तिसरीपासून शांती, चौथीपासून शांततिता आणि एक निवृत्ती म्हणून शेवटची. निवृत्ती, प्रतिष्ठा, विद्या, शांती आणि शांततिता ह्या 5 शक्त्या त्या गायीपासून निर्माण झाल्या आणि त्यापासून विभूती 5 पद्धतीची विभूती. एक विभूती, दुसरं भसित, तिसरं भस्म, चौथं क्षार आणि 5वी रक्षा म्हणून निर्माण झाली. गोमयापासून, त्या गायीच्या गोमयापासून विभूती ही नित्य लावल्या जाते. नित्यक्रमानं विभूती लावणं महत्वाचं. भसित हे नैमित्तिक कारणासाठी लावल्या जातं. तर काहीतरी आपल्याला साध्य करायचंय याच्यासाठी भस्म लावल्या जातं. तर प्रायश्चित्त घेण्यासाठी क्षार लावल्या जातं. क्षार नावाची एक भस्माचा प्रकार. आणि भूत प्रेत पिशाच जर लागलं तर रक्षा लावल्या जाते. आपल्याला राम रक्षा माहिती फक्त नाव. आणि अशी असणारी ही विभूती सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. लिंग पुराणात, स्कंद पुराणात, शिव पुराणामध्ये सांगितलं की त्या विभूतीच्या गंधा एवढा गंध कोणताच श्रेष्ठ नाही. ज्या शंकराला असणारा अत्यंत प्रिय विभूती. अनादि शाश्वतम शांतम चैतन्यम चित् स्वरूपकम चिदंगम वृषभाकारम चिदभस्मलिंग धारणम. सांगितलं अनादि आहे, शाश्वत आहे, शांत आहे, चैतन्य रूप आहे आणि नव्हे तो शिवरूपच आहे. बघा, एक तुम्हाला देवी भागवतातला असणारा एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत देवी भागवत ग्रंथामधला भस्मावर आधारित असणारा दृष्टांत. आमचे महर्षी दुर्वास आणि महर्षी दुर्वास असणारे अंगाला चरचरीत विभूती लावायचे. तमोगुणाचा पुतळा, अत्रि ऋषीच्या पोटी पुढे जन्माला आलेला एक शिवांश, रुद्रांश. अनुसयेनं 3 बाळ केले होते, त्यातला एक तमोगुणाचा अंश दुर्वास. ध्यानात ठेवा. आणि हा दुर्वास असणारा
हे महामुनी एके दिवशी पर्यटन करत 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 महान शक्तिशाली असणारे महर्षी विश्वामित्र आपलं दुर्वास मनामध्ये एके दिवशी आलं की आपण पितृलोकाला जाऊ. देवी भागवतामध्ये हा इतिहास आहे बरं का, अध्याय आहे. महर्षी दुर्वास असणारे पितृलोकाला गेले आणि पितृलोकाला गेल्याच्या नंतर त्या रम्य नगरीमध्ये पुढचं गेट पाहिलं, रम्य नगरी दिसली. आतमध्ये प्रवेश केला, तो सगळं आरडणं बोंबलणं चालू झालं. भले ते कुत्रे वळल्यासारखे आणि सगळे असणारे पेंगायलेत, आरडायलेत, बोंबलायलेत लोक. आमच्या महर्षी दुर्वासांनी तिथलच्या काही सन्माननीय लोकांना विचारलं, का हो हे असा आवाज काय यायला आम्हाला? ते म्हणले, महाराज या पितृलोकामध्ये ज्यांनी ज्यांनी पापकर्म केलेलं आहे त्यांना असणारा नरकवास तो त्या बाजूला आहे आणि तिथं असणाऱ्या नरकवास भोगत असलेले लोक तो नरकवास पाहून आरडायलेत, ओरडायलेत, रडायलेत. आणि तो टाहो फोडलेला त्यांचा ते रुदन, त्यांचं अक्रंदून रुदन केलेलं तुम्हाला ऐकू येईल. असं ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. आमच्या दुर्वास महर्षींनी चला म्हणले बघून तरी येऊ आपण. आणि म्हणून महर्षी दुर्वास त्या भागाला गेले आणि तो नरक ज्यामध्ये लोक असणारे त्रस्त झालेले होते आणि आरडू ओरडू लागले, त्यांच्याकडे असणारं डोकावून पाहायला सुरुवात केलं, कोण कोण कशा कशा अवस्थेमध्ये आहे. आणि असं पाहत असताना वाऱ्याची झुळूक आली महाराज, वाऱ्याची झुळूक आली आणि वाऱ्याच्या झुळकेसरशी अचानक एक चमत्कार झाला. सगळा नरक असणारा सुवर्णासारखा दैदिप्यमान बनला. त्यातले असणारे नरकवास भोगणारे जे जीवात्मे होते, महापाप भोगणारे, त्यांचे दिव्य देह झाले महाराज. आणि त्याच ठिकाणी त्यांना अमृतपान मिळायला सुरुवात झालं. आनंदानं उड्या मारायला लागले महाराज. ते आनंदानं उड्या मारायला लागले. कोणतंही दुःख नाही त्या लोकांना. त्या ठिकाणचे भालदार चोरदार आणि विस्मयचकित झाले. ते म्हणले, हे झाला कस काय चमत्कार असा? हे लोक आरडू लागले, ओरडू लागले, गौरू लागले, चांगले दीर्घ हंबरडा फोडू लागले. आणि मग काय प्रकार झाला? यमधर्माला बोलून घेतलं, सांगितलं, बाबा असाला असा प्रकार झाला, चमत्कार झाला नरकामध्ये, ह्या पितृलोकामध्ये. यमधर्मराजा असणारा ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव विष्णू परमात्माला घेऊन कडे गेले आणि विष्णू परमात्मा आमचे सगळ्या लोकांना घेऊन भगवान शिवाकडे गेले. सांगितलं, देवा असा काय प्रकार आहे की एक चमत्कार झाला आणि पितृलोकामध्ये ज्यांना आम्ही दुःख पापाचं असणारं फळ भोगायला दिलं, तर ते या ठिकाणी त्यांचे दिव्यदेह होऊन गेले आणि आनंदाने उड्या मारायला लोक तिथं. कोणताच त्रास होईना. सगळी सुवर्णाची नगरी झाली, दैदिप्यमान नगरी झाली. आम्ही आश्चर्यचकित झालो, भगवान आश्चर्यचकित झालो. त्यावेळेस भगवान शिवानं सांगितलं, याच्यात काय मोठं आश्चर्य? भगवान शिवानं सांगितलं, याच्यात काय मोठं आश्चर्य आहे? अरे माझा परम शिवभक्त असलेला महर्षी दुर्वास, आणि त्याने त्या ठिकाणी त्या लोकांवर पहिली नजर टाकली. ही संताची शिवभक्ताची नजर आहे. पहिली शिवभक्ताची नजर असणारी रंजलेल्या गांजल्यावर पडली आणि हवेच्या झुळकेसरशी त्याच्या मस्तकाचा असणार विभूती भस्म आणि त्या ठिकाणी पडला. ती नगरी उतरून गेली. नुसत्या भस्माचे असणारे कण महाराज पितृलोकात पडले तर नरकातले लोक आणि उद्धरून गेले. हा भस्माचा चमत्कार आहे. हा भस्माचा चमत्कार आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला
शिवलीला अमृत मध्ये एक ग्रंथ अध्याय आठवतो. राक्षसानं वामदेव ऋषीला आणि आलिंगन दिलं आणि वामदेव ऋषीच्या अंगाचं भस्म राक्षसाला लागलं. तर 21 जन्माचं ज्ञान त्या राक्षसाला मागचं झालं महाराज. एवढी भस्मामध्ये ताकद आहे, एवढी भस्मामध्ये पॉवर आहे. आणि तेच भस्म असणारं शांत सामर्थ्यशाली असणारं भस्म माझा भगवान शिव शरीराचा दाह कमी करण्यासाठी आणि अंगावर परिधान करतो. ज्या ठिकाणी तुम्ही अवदंबरांना सोनं दान करा आणि भगवान शिवाला जर भस्म लावलेलं नसेल, आणलेलं नसेल, तर ती व्यर्थ पूजा आहे म्हणून सांगितली महाराज शिवमहापुराणमध्ये आणि लिंगपुराणमध्ये. एक खर्च बाकीचं काहीच आणू नका, फक्त भस्म लावा, सगळं वाहिलेल्याचं फळ मिळून जाईल. असं असणार भस्म त्रिपुंड आमच्या भक्तांना लावायला सांगितलं. आता बरेचसे जण सज्जन हो, जे महान विद्वान पंडित लोक आहेत, ते ब्राह्मण असोत किंवा मारवाडी ब्राह्मण असोत किंवा एखादा वेदांत पंडित असो, इतर कोणत्याही धर्मपंथाचा, तो जर खरोखर ज्ञानी झाला तर तो भस्म लावल्याशिवाय राहत नाही. त्रिवार सत्य महाराज. आणि असं हे भस्म असणार त्रिपुंडच का लावावं, 3च बोट का लावावे. माझा वैष्णव संप्रदाय सुद्धा त्रिपुंडच लावतो, पण लिंगायत समाज आडवं त्रिपुंड लावतो, तर वैष्णव संप्रदाय ऊर्ध्वपुंड त्रिपुंड लावतो म्हणून धर्मशास्त्रात सांगितलं, गरुड पुराणात सांगितलं महाराज. ध्यानात ठेवा. तुम्हाला पुराव्यानिशी श्लोकानिशी पुरावे देईल मी. आणि अशा पद्धतीनं तो ऊर्ध्वपुंड लावतो, तर या ठिकाणी शिवभक्त आडवा असणारा त्रिपुंड लावतो. त्या त्रिपुंडामधली ध्यानात ठेवा, पहिली जी रेषा आहे, भुवईला टेकून असणारी जी रेषा आहे, तिला अहवनीय नावाची रेषा म्हणतात. तिथं रजगुण आहे, तिथं अकार आहे अ, तिथं प्रातःस्तवन आहे आणि तिथं ब्रह्मदेव देवता आहे. दुसरी जी मधली रेषा आहे, तिथं विष्णू परमात्मा आहे, तिथं उकार आहे, तिला गार्हपत्या नावाची रेषा म्हणतात. तिथं उकार आहे, विष्णू परमात्मा आहे आणि तिथं सत्वगुण आहे. आणि तिसरी जी आहे रेषा शेवटची, तर आम्ही म्हणतो तळपायच्या आत मस्तकाला गेली. कुठे गेली? तळपायच्या आत मस्तकाला गेली. म्हणजे तमगुण असणारा, रुद्र असणारा आणि म असणारा तिथं आहे. अ उ म. आणि तो मकार अर्थात तिथं रुद्र देवता आहे, तमोगुण आहे. आणि अशी असणारी त्रिपुंड धारण करा म्हणून सांगितलं. विभूती धारण केली महाराज जगद्गुरूंनी. पुढे भविष्यामध्ये लोकांना त्वचेचे कॅन्सर होते म्हणून सांगितलं. कारण का आमचे लोक जे लावायचं ते लावत नाहीत, पण जे लावायचं नाही ते लावतात. काय लावतात पाटील? काय फिरून लावली, बसून लावली, काहीतरी आहे ते. असं आहे का? मला वाटलं फिरून लावली बसून लावली काहीतरी. हर हर महादेव. आणि हे जे काही तुम्ही लावता का माया, माझ्या बहिणी सगळ्या मातृवर्ग, काय ते? दॅट इज द बोन ऑफ टाल्क. बोन म्हणजे हाड आणि हाडाचं टाल्क म्हणजे पीठ आहे. हे जे जनावर काटून हाड जे क्विंटलनं टनानं कंपनीला जातात, त्याचं बारीक पीठ केलं जातं आणि त्या पिठावर रिअल फॅक्ट आहे महाराज, खोटं नाही सांगत मी. त्या पिठावर अत्तर शिंपडल्या जातं. आहा से आहा तक. पाऊंड्स अमुक प्रमुख जे काही तुम्ही लावताय ते. आणि लक्षात ठेवा, दॅट इज द बोन ऑफ टाल्क.
हाडाचं पावडर आहे आणि हाड म्हणजे कॅल्शियम आहे. कॅल्शियम म्हणजे चुना आहे. आणि चुना जर शरीरावर घासला गेला तर त्या ठिकाणी स्किन डिसीज तयार होतात आणि अनुक्रमे त्वचेचे कॅन्सर आणि बऱ्याचशा लोकांना स्किन डिसीज तयार झाले म्हणाले. ध्यानात ठेवा. तेच लोक दात घासायला सुद्धा वापरतात महाराज. दॅट इज द बोन ऑफ टाल्क. हाडाचं पावडर आहे. हाड आहे, हाड जनावराचे पेस्ट केलेलं. आणि मग काय होतं, आपले दात म्हणजे कॅल्शियम आणि तो आणलेला कॅल्शियम. कॅल्शियमवर कॅल्शियम घासला गेला. अहो 28-30 वर्षाला दात पडायले लोकांचे. आज माझी आई आहे, 78 वर्ष वय आहे, आजही कडक भाकरी खाते. 32 पूर्ण क्लिअर आहे, पक्के आहे. का? जुनं होतं महाराज दंत मंजन. आज एकतर ते ब्रश वापरल्या जातो, ब्रशमुळे सांधी पडतात, दात मोकळे होतात आणि हाडावर हाड घासल्या गेल्यामुळं त्या ठिकाणी अग्नी तयार होतो आणि दात लवकर पडतात. पहिले लोक चहा पित नव्हते का? आता म्हणतात तुम्ही चहा प्यायलो महाराज म्हणून व्हायलं. पहिले लोक एक थाटी चहा पित होत्या, म्हाताऱ्या बाया, म्हातारी माणसं. पण जे काही आम्ही हासे हातक लावतो, चहाऐवजी जगद्गुरूंनी सांगितलं भस्म धारण करा, भस्म लावा. शेतकरी लोक आहेत, शेतकरी लोकांच्या शेतामध्ये जर लिंबुनीचे झाड असले, लिंबुनीचे, तर त्या लिंबुनीच्या झाडाला जर लिंब येऊन गळत असले, पडत असले, तर काय करता तुम्ही? लिंबुनीच्या बुडाला घरची असणारी गवऱ्याची राख नेऊन टाकतात, पाणी सोडता. त्या झाडाच्या बुडाला असणारा थंडावा निर्माण होतो आणि हिरवेगार मोठमोठाले लिंब त्याला लागतात महाराज. का? शरीर थंड करण्याचं काम ही रक्षा, राख आणि भस्म करतो महाराज. एवढंच नव्हे, आम्ही खेड्याला राहत होतो आणि लहान होतो त्यावेळेस आमच्या गाड्या वगैरे काही नव्हत्या, पायी पायी चालावं लागत होतं. त्यावेळेला ताप जर आली तर आमची आई किंवा आजी काय करायची? भडभडून ताप जर अंगाला आली तर आमची आई राख हातात घ्यायची, त्याच्यावर थोडं पाणी टाकायची आणि आपल्या तळपायाला लावायची राख. ती कितीही तुम्हाला आजही ताप येऊ द्या आणि उपाय करून बघा, 10 मिनिटाच्या आत ताप उतरेल तुमची. हे त्या भस्माचं महात्म्य, हे त्या राखेचं महात्म्य, हे त्या विभूतीचं महात्म्य महाराज. जर एखाद्या वेळेला जर तमोगुणी माणूस असेल किंवा तमोगुणी स्त्री असेल तर तिचा असणारा क्रोध शांत करण्याचं काम माझं भस्म करतं. ब्रह्मांडाला पूर्ण भस्म करण्याची ताकद त्या भस्मात आहे आणि ब्रह्मांडाला स्वर्ग बनवण्याची ताकदही भस्मात आहे. आणि म्हणून ते भस्म असणार शंकराला अत्यंत प्रिय महाराज. विभूतीचा महिमा आगाध पुराणी, आगाध आहे महाराज. पुराणामध्ये सांगितलेला तुम्हाला देवी भागवत मध्ये आहे, लिंग पुराण, स्कंद पुराण, शिवपुराण, अनेक महाभारतात सुद्धा सांगितलेलं आहे भीष्माने भस्माची माहिती. आणि अशा पद्धतीने ते भस्म अत्यंत प्रिय आणि अत्यंत श्रेष्ठ आहे महाराज. आणि या ठिकाणी असणार आम्ही चंदन लावतो. चंदन आम्ही लावतो की नाही सज्जन हो? माझ्या शिवाला चंदन सुद्धा प्रिय आहे. पण चंदन किती प्रकारचे कोणी सांगेल? चंदनाचे प्रकार किती आहेत? चंदन 5 प्रकारचे, 5 लक्षात ठेवा. एक साधं चंदन, आपल्या इथं झाड येतात. दुसरं रक्तचंदन, लाल रंगाचं चंदन. तिसरं गोपी चंदन. चौथं हरिचंदन.
आणि 5वं मैलागिरी चंदन. आता ह्या 5 चंदनापैकी फक्त भगवान शिवाला 2 चंदन लावल्या जातात. हे गरुड पुराण सांगतं, ध्यानात ठेवा. तुम्हाला श्लोक बी म्हणून दाखवलं लगेच. साधं चंदन आणि लाल चंदनच भगवान शिवाला लावल्या जातं. हरिचंदन आणि गोपी चंदन माझ्या कृष्णाला, माझ्या विठ्ठलाला लावल्या जातं. तर मैलागिरी चंदन असणार भगवान शिवासमोर जाळल्या जातं, पण भगवान शिवाला लावल्या जात नाही. आणि जर असा माणूस जर भगवान शिवाला लावेल तर काय होतं? गरुड पुराणाचा श्लोक आहे, बाकी शिवपुराण लिंग पुराण नाही महाराज. गरुड पुराणामध्ये श्लोक आहे, गोपी मलेन युक्त सन. गोपी चंदन आणि मलेन म्हणजे मैलागिरी चंदन. गोपी मलेन युक्त सन शिव स्पर्शती यो द्विजहा. द्विज म्हणजे ब्राह्मण, जरी तो ब्राह्मण असेल. गोपी मलेन युक्त सन शिव स्पर्शती यो द्विजहा एक विशंती कुलेर नरके पचते नरहा. गरुड पुराणातला श्लोक आहे, गरुड पुराणातला. आणि म्हणून साधं चंदन आणि लाल चंदन फक्त शिवाला लावल्या जातं. गोपी चंदन, हरिचंदन आणि मैलागिरी चंदन देवाला लावल्या जात नाही. तर फक्त मैलागिरी चंदन धुपामध्ये आणि शिवासमोर जाळल्या जातं, लावल्या जात नाही. आणि म्हणून ते सुद्धा विचारपूर्वक कोणतं लावायचं याचा विचार करून लावा. एक विशांती कुलेर नरके पचते नरहा. त्याची फलश्रुती सांगितली, गरुड पुराणाने सांगितली. पुढं त्या भगवान शिवाला असणार आणि लिंगाला भस्म लावला. काल आम्ही बरेचसे काही पदार्थ व्हायचे सांगितले, त्याचे फळ सांगितले. आता त्याच्या पुढचा भाग सांगायला लागलेलो मी तुम्हाला. भस्म धारण लावलं, आमच्या घरातील असणारे सर्व दुष्ट क्रिया किंवा दुर्गुण असणारे नष्ट होतात आणि सद्बुद्धी प्राप्त होते. ज्ञानवंत आणि कुळामध्ये श्रेष्ठ असणारे लेकर जन्माला येतात. पवित्र भस्म असलेलं लावले तर. चंदन लावलं तर अंगामध्ये शीतलता निर्माण होते, रोग नष्ट होतात महाराज चंदन लावल्यामुळं. शिवाला माझ्या अंगात जेवढे काही तुमचे टेम्परेचर आहेत तेवढे टेम्परेचर संपवण्याचं काम सुद्धा माझं चंदन करतं. चंदनामुळे स्मरणशक्ती वाढते आणि त्या चंदनामुळं वैभवही प्राप्त होतं म्हणून सांगितलं. पुढं माझ्या भगवान शिवावर पाण्याची धार धरली. एक लक्षात ठेवा, बाकीच्या धर्मशास्त्रामध्ये काही सांगितलेलं असेल, पण ज्या ठिकाणी देवाधिदेव महादेव आहे त्या देवाचं असणारं शिवलिंग जे आहे, मध्यभागी असणारी जी साळुंक आहे तो मुख्यतः भगवान शिव. त्यामध्ये शिवाचा वास, जी बाजूने असणारी गोलाकार पीठ आहे त्यात पूर्वेला, त्या गोलाकार पीठावर पूर्वेला माझा विष्णू परमात्मा ब्रह्मदेव आणि डाव्या पीठावर विष्णू परमात्मा दाखविला जातो गोल भागामध्ये. आणि जिथून पाणी सुरू होतं, गोलाकार भाग संपन्न आणि लंबी लाईन चालू होणं पाणी जाण्याची, त्या कॉर्नर मध्ये माझी पार्वती सांगितली महाराज, अर्धांग असलेली. तर त्या शाळुक्केच्या जटेमध्ये गंगा दाखवली. शाळुक्केच्या जटेमध्ये जिथं गंगेचं पाणी पडतं, वरी लावलेले आम्ही जे अभिषेक पात्र आहेत त्याचं पाणी जिथं पडतं तिथं गंगा दाखवली. तर दोन जे काही भाग आहेत अनुक्रमे गणपती कार्तिक दाखवला
आणि बाकीचं तर तुम्हाला माहिती आहे की दोन्हीच्या मध्यभागी शिवाची मुलगी असणारी 6वी आणि शेवटची मुलगी अशोक सुंदरी जया, विषहरा, शामलीबाली, देव आणि दोतली. अभिषेक पात्राला 5 छिद्र आहेत आणि त्या 5 असणाऱ्या कन्या उत्पन्न झालेल्या. त्या भगवान शिवाला आम्ही पाणी नेलेले सोबत आम्ही पाशुपत व्रत किंवा पशुपती करणाऱ्या महिला मंडळ आम्ही पूजेला मंदिरात आलो. काय काय व्हायचं ते सांगायलोय. तिथं पाणी टाकलं, विभूती लावली. अग्निरिती भस्म, वायुरिती भस्म, जलमिती भस्म, स्थलमिती भस्म, योम इति भस्म, पंचभूतात्मक भस्मिती भस्म, सर्वविधांग हवाई चक्षुषी भस्मानी तानी नामानी भस्म धारणे विनियोगा. चंदन लावला आमच्या भगवान शिवाला. त्यानंतर कुंकुमाचा गंध लावला. लावला का? लावता का नाही तुम्ही? हा महाराज, विडंबनात्मक वागू नका आणि दुसऱ्याच्या भेदबुद्ध्या तयार करू नका. यांच्यातल्याच काही जणी म्हणतात, हे अगं कशाला लावतीस देवाला त्या तर कुंकू, आणि त्याचं डोकं दुखतं. कोणाच्या स्वप्नात आला देव कुंकू नाही लावायला त्याला? कोणाच्या स्वप्नात आला देव? भेदबुद्धी उत्पन्न नका करू. कोणापासून उत्पन्न झालं कुंकू? कुंकू त्याच्यापासूनच उत्पन्न झालं ना. कुंकू कशापासून उत्पन्न होतं? निर्माण कशापासून केलं जातं? हळदी आणि चिंचोका. चिंचोका आणि हळदी मिश्र करून कुंकू निर्माण केलं जातं. सज्जन हो, ज्यांनी विष पेलंय त्या विषाला तो भेला नाही, तर हळदी आणि चिंचोका मिश्र असलेल्या कुंकवाला त्याला डोकं दुखन का? आणि कोण्या बाईला दाबायला लावलं त्यांनी? हर हर महादेव. सज्जन हो, दोन्ही भुवयाच्या मध्ये असणार गंध लावणं अत्यंत महत्वाचं. सनातनी धर्मानी सगळे धर्मपंथ आले त्याच्यात. दोन्ही भुवयाच्या मध्ये गंध लावणं महत्वाचं आहे. रजनी चूर्ण समायुक्तम, रजनी चूर्ण समायुक्तम, रक्तवर्ण सुशोभनम, सौमंगलम करम शुद्धम. घरातली सुमंगल अवस्था निर्माण करण्याचं काम कुंकू करतो. आणि तेच कुंकू असणार दोन्ही भुवयाच्या मध्ये गंध रूपाने लावणं अत्यंत महत्वाचं आहे महाराज. माणसाच्या शरीरामध्ये पिंगला नावाच्या नाड्या उजव्या बाजूच्या, डाव्या बाजूच्या इडा नावाच्या नाड्या आणि सगळ्यात मधली असणारी सुषुम्ना नावाची नाडी, याचं केंद्रस्थान दोन्ही भुवयाच्या मध्ये. त्याला आज्ञाचक्र म्हणतात आणि ते आज्ञाचक्र असणारं झाकल्या गेलं पाहिजे, हा धर्म सिद्धांत आहे. आणि म्हणून दोन्ही भुवयाच्या मध्ये जे आज्ञाचक्र आहे तिथं गंध लावला जातो. मग ते चंदनाचा असो, कुंकवाचा असो, कोणता असो, पण आम्ही कुंकाचा म्हणतोय सध्या. त्या ठिकाणी त्या असणाऱ्या द्वाराला, आज्ञाचक्राला झापडी टाकणं महत्वाची, की जेणेकरून आमची वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी तो गंध लावला जातो, तेज, बुद्धी, बल, स्मरण शक्ती वाढते. मला ध्यानात ठेवा. कुंकुम समर्पित केल्यानं, भगवान शिवाला कुंकाचा गंध लावल्यानं माणसाला सुद्धा तेज, बुद्धी, स्मरणशक्ती वाढते, बल वाढतं. तर माझ्या भगिनी ज्या काय बसलेल्या आहेत यांना सुद्धा त्या ठिकाणी तेज, बल, कांती वाढते, स्मरणशक्ती वाढते. पण आजकाल अशी अवस्था झाली महाराज, कोणाच्या घरी जर गेलं सांगितलं, काकू तुमची ती गुट्टी, आणि कपाळाला गंध लावित नाही. काय सांगा महाराज,
ऐकतच नाही बघा ती. लाज वाटायला पाहिजे त्या माय बापाला. ज्याने जन्म दिला ती तुमचं ऐकत नाही. सनातनी धर्म हिंदू धर्माचं ऐकत नाही. कोणाचं शिकले हे? कोणापासून शिकले? हे मालिकेतून शिकले, हे पिक्चर मधून शिकले. पण लक्षात ठेवा मायबाप हो, ज्या धर्माने षडयंत्र रचलं तुमच्यासाठी त्या धर्माची चांगली गोष्ट मग अवलंबण्याचा प्रयत्न करा. पहिले जे पिक्चर काढले गेले तर त्याचे डायरेक्टर असणारे मुस्लिम धर्माचे लोक होते. काही मालिका काढल्या गेल्या तिथं मुस्लिम धर्माचे असणारे डायरेक्टर होते आणि त्यांनी तिथलचं गंध हटवला. हिरोनीच्या चेहऱ्यावरचा किंवा इतर लेडीजच्या चेहऱ्यावरचा जे त्यांच्या धर्मात आहे. आणि म्हणून सनातनी धर्माने सुद्धा जे काही हिंदू धर्माचे लोक आहेत त्यांनी सुद्धा महिला मंडळांनी मुलींनी कुंकू लावायला बंद केलं किंवा टिकल्या लावायला किंवा गंध लावायला बंद केलं. पण थोडी लाज वाटू द्या. आणि लाज वाटून पुढचं मी सांगतोय ते कान देऊन ऐका माझ्या खऱ्या बहिणींनो. ज्या धर्माने तुमचं असणारं कुंकू काढलं, गंध काढला, त्या धर्माची शिकवण तरी घेण्याचा एक प्रयत्न करा. त्यांच्या धर्मातली एक शिकवण अत्यंत चांगली आहे. तुम्हाला माहितीये कुराणमध्ये ज्यावेळेस मुलगी पहिल्यानं उपवर होते, त्यांच्या धर्माचं तत्व सांगतोय, माझ्या मुस्लिम धर्माचं तत्व. मुलगी पहिल्यानं जर पिरियड आला, तिला पहिल्यानं विंटाळशी झाली, रजो धर्म तिला प्राप्त झाला, तर त्या मुलीच्या अंगावर असणारा नकाब टाकल्या जातो. काय टाकल्या जातं? नकाब टाकल्या जातो, काळं वस्त्र टाकलं जातं आणि सांगितलं जातं, ए छोकरी, आज से पराया मर्द मत देखना, अगर तूने पराया मर्द देखा तो तुझे जन्नत नहीं मिलेगी. कुराणची भाषा आहे. काय धर्म तत्व आहे? हुशार झालेल्या मुलीनं तोंडावर पांघरून घेऊनच चालायचं, पराया मर्द पाहायचा नाही. आणि जर पाहिला तर तिला जन्नत म्हणजे मोक्ष मिळत नाही म्हणून धर्मशास्त्रात त्यांच्या लिहिलेलं आहे. म्हणून ते लोक असणारे अंगभर कपडा वापरतात आणि चेहऱ्यावर सुद्धा नकाब टाकतात आणि आमचे अर्धे कपडे घालून नाचायला लागतात. मग मला सांगा, आज भारतामध्ये अत्याचार कोण्या मुलीवर व्हायले? श्रीमंती तिथं आली का हाफ कपडे घालण्यामध्ये, अर्धे कपडे घालण्यामध्ये? कुलीनता आणि शालीनता जर आपल्या आईवडिलाची सांभाळायची असेल, धर्माची सांभाळायची असेल, तर आज जिथं बसलात तुम्ही त्यात तुम्हाला साईबाबाची शपथ आणि माझ्या ग्रंथाची शपथ, उद्यापासून सकाळपासून सगळ्यांना मुलींना सांगा गंध लावण्याचा. हार हार, जेणेकरून अरे एखादी सुंदर जर मुलगी असली, गोरीपान असू द्या मुलगी, आणि तिचं थोबाड असणारा आरशात बघू द्या, विना टिकलीच. एखादं सुतक पडलंय का काय वाटतंय? किती गोरीपान असू द्या, पण तीच माझी काळी सावळी असणारी बहीण असू द्या आणि तिनं कपाळावर गंध लावू द्या आणि आरशात बघू द्या, तिचं चौपट असणार तेच खुलल्याशिवाय राहत नाही महाराज. हे त्या गंधाचा परिणाम आहे. बल, तेज आणि कांती वाढवण्याचं काम गंध करतो. आणि म्हणून गंध तो कुंकू आणि या ठिकाणी वापरल्या जातं आणि शिवाला लावल्या जातं. जिथं गंध लावल्या जातो तिथं पुण्य प्राप्ती, बल प्राप्ती, तेज प्राप्ती, स्मरणशक्ती प्राप्ती होते म्हणून सांगितलं. त्याच्या पुढं
काल आम्ही बेल व्हायचा सांगितला आणि बेलाचंही बरंच चारित्र्य आहे महाराज. योगायोगानं जर पुन्हा काही वेळ भेटले, परत योग संयोग आले आपले, तर पुढचे असणारे ज्ञान तुम्हाला देण्यात येईल. आता फुलं कोणते व्हायचे आणि त्याचे फळ काय? माझ्या भगवान शिवाला 1000 कनेराचं फुल जर वाहिलं तर बघा, लाल असो पांढरं असो दोन्हीही चालतात फुलं. 1000 कनेराचे फुल जर वाहिले तर रोगमुक्ती होते आणि आरोग्य वाढतं म्हणून सांगितलं. आरोग्य चांगलं होतं. 1000 धोत्र्याचे फुलं वाहिले तर पुत्र प्राप्ती होते आणि वंशवृद्धी त्या कुळाची होते म्हणून सांगितलं. म्हणून ज्या काही भगिनी आहेत ज्यांना पुत्र प्राप्ती नाही, यांनी महिन्यामध्ये, श्रावणाच्या तरी कमीत कमी महिन्यामध्ये, झालं तर शिवरात्रीच्या दिवशी, प्रदोषाच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी धतूर पुष्प आणि धतूर फल वाहण्याचा प्रयत्न करा. किंवा ज्यांना पुत्रच प्राप्ती नाही त्यांनी महिन्यामध्ये श्रावणाच्या दररोज कनक फल, कनक म्हणजे धोत्रा, आणि त्याचं फळ दररोज वाहण्याचा प्रयत्न करा. निश्चिततेनं पुत्र प्राप्ती आणि वंशवृद्धी होते म्हणून सांगितलं. 1000 रुटीचे फुलं, रुचिक रुचिक रुटी, मांदार, कुठं कुठं रुई म्हणतात त्याला, तर त्यांनी प्रताप वाढतो, शौर्य वाढतं, प्रसिद्धी वाढते, कार्यात यश येतच येतं, पण कोर्टाच्या कार्यात सुद्धा यश येतं म्हणून सांगितलं. रुटीचे फुलं वाहिले तर भगवान शिवाला. आणि एवढंच नाही तर रुटीचं दूध सुद्धा जे आहे, माझे वडील मला सांगायचे, त्याचा पुरावा मला मिळाला श्लोकाद्वारे वीरशैवाचा प्रदीपिका नावाच्या ग्रंथात, की जेणेकरून 1 चमचा जर समजा आपण रुटीचं दूध वाहिलं शिवलिंग पिंडीवर, तर 1000 गाईच्या दुधाची बरोबरी, घागरीची बरोबरी, 1000 गाईच्या दुधाच्या घागरी, त्याची बरोबरी मात्र 1 चमचा असणारं दूध करतं म्हणून सांगितलं. 1000 चमेलीचे फुलं जर भगवान शिवाला समर्पित केले तर वाहन सुख प्राप्ती होते म्हणून सांगितलं. 1000 जवसाचे फुलं जर वाहिले, जवस, तर विष्णूची कृपा त्याच्यावर होते म्हणून सांगितलं. 1000 जुईचे फुलं जर वाहिले तर समृद्धी प्राप्त होते, अन्न प्राप्ती होते आणि घरात अखंड लक्ष्मी प्राप्त होते म्हणून सांगितलं. 1000 महुरीचे अर्थात सरसोचे फुलं जर वाहिले तर आमच्या घरातली व्याधी नाश होतो, शत्रूचा नाश होते आणि भीतीमुक्त तो जीवात्मा होतो म्हणून सांगितलं. 1,00,000 बेल जर व्हायला तर कुबेराचा खजाना आमच्या घरी प्राप्त होतो, सर्व भोग, उत्तम असणारे भोग आणि मोक्ष प्राप्ती होते म्हणून सांगितलं. 1,00,000 बेल व्हायला तर 1,00,000 कमळ वाहिलं तर लक्ष्मी प्राप्ती आणि सौभाग्य प्राप्ती होते म्हणून सांगितलं. सर्व ऐश्वर 1,00,000 रुटीचे पानं वाहिले तरी पण भोग आणि मोक्ष सर्व काही मिळतात म्हणून सांगितलं. धोत्र्याचं फळ ते जर भगवान शिवाला वाहिलं तर लक्ष्मी प्राप्ती होते, कर्ज मुक्ती होते म्हणून सांगितलं. आता बघा त्याच्या पुढचं सांगतो आज मी तुम्हाला. ज्या मुलांचे लग्न होत नाहीत, ज्या मुलांचे लग्न होत नाहीत, 25, 28, 30, 32, 35 वयापर्यंत ज्यांची असणारी मर्यादा गेलेली आहे, ज्यांचे लग्न होत नाही, त्यांच्यासाठी एक उपाय सांगतो, ध्यानात ठेवा. ज्याची 3.5 महिन्याच्या आत लग्न झाल्याची अनुभूती मी घेतलेली आहे. विवाह का लवकर होत नाही? एकतर मांगलिक दोष असल्यामुळे होत नाही, दुसरं
केंद्र स्थानामध्ये रवी किंवा शनी जर असेल तर तो लग्नाला विलंब करतो आणि वय वर्ष 35 पर्यंत लग्न होऊ देत नाही. केंद्र स्थानात जर पहिल्या घरात जर रवी किंवा शनी असला तर त्याची दृष्टी सप्तम स्थान म्हणजे विवाह स्थानावर असते आणि म्हणून लग्नाला विलंब करणारे दोनच ग्रह मुख्य. तिसरं मांगलिक असल्यामुळं आणि चौथं सप्तमेश षष्ठात, सप्तम स्थानाचा अधिपती षष्ठात असला तर लग्नात विघ्न आल्याशिवाय राहत नाही. एक तर जमतच नाही सोयी आणि इकडून तिकडून जमली तर लग्नात विघ्न आल्याशिवाय राहत नाही. आणि सप्तम स्थानामध्ये जर राहू, शनी, मंगळ, राहूच्या सोबत कोणताही ग्रह सोबत आला सप्तम स्थानात तर अविवाहित राहण्याचे योग येतात. तोच सप्तम स्थानाचा अधिपती जर अष्टमात असला पुढच्या तर त्याच्या जीवनामध्ये पत्नीचं सुख नाही असं मानलं जातं. मग एखाद्या वेळेस जरी लग्न झालं तर कमीत कमी तिचा डिवोर्स होईल किंवा ती मरेल आणि विना पत्नीचे राहण्याचे योग त्याचे जास्त येतात. हा सप्तमेश अष्टमात असल्याचं कुंडलीचं ज्ञान. आणि मग अशा वेळेला ज्यांचे विवाह कार्य होत नाही अशांनी ध्यानात ठेवा, शुक्ल पक्षातील शुक्रवारी, भापटीगिरी नाही महाराज माझ्याजवळ, जे सत्य आहे ते सांगतोय मी. शुक्ल पक्षातील शुक्रवारी पहाटे 4 वाजता उठायचंय, स्नान करायचं त्या मुलानं आणि स्नान केल्याच्या नंतर एका तांब्यात पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये चुटकीभर हळदी टाकायची, त्याच्यामध्ये चुटकीभर सिंदूर टाकायचा. सिंदूर जे महिला मंडळ भांगात भरतं ते शेंदूर नाही, सिंदूर. शेंदूर गणपती मारुतीला लावलेला मुंजाला लावायचा तो नाही, तर सिंदूर. तांब्यात पाणी घेतलं, हळदी आणि सिंदूर टाकला आणि 2 काडी अगरबत्त्या आणि 1 काडी डब्बी घ्या आणि शेतामध्ये जा. पहाटे 4 वाजता, 4:30 वाजता शेतामध्ये जाऊन केळीच्या झाडाला असणार हलवून अर्ध पाणी टाका. तिथे एक अगरबत्ती किंवा उदबत्ती लावा, त्याला प्रार्थना करा, हे महावृक्षा माझ्या विवाहामधील अडसर दूर होऊन माझा शीघ्र विवाह होऊ दे, माझ्या विवाह कार्यात यश मला येऊ दे, याच्यासाठी तुझी मुळी मी नेत आहे. जड काड्याच्या डब्बीतल्या अर्ध्या काडी एवढीच त्याची मुळी काढा. दर्शन घ्या, मुळी काढा, खिशात टाका. पुढं चला. एका जे काही तांब्यातलं अर्ध पाणी राहिलेले ते अर्ध पाणी रुटीचं झाड पहा, पांढऱ्या रुटीचं. वाटलं त्याला आदल्या दिवशी थोडं खोदून या, कारण का मुळी खोल असते त्याची, आणि त्याला पाणी टाका अर्ध. राहिलेलं सगळं टाकून द्या. तिथं उदबत्ती अगरबत्ती लावा, त्याला प्रार्थना करा, त्याची मुळी असणारी काढा. दोन्ही मुळ्या असणाऱ्या खिशात टाका. मात्र ह्या दोन्ही मुळ्या तांबड फुटायच्या आत, अर्थात सूर्य उदय होण्याच्या आत निघाल्या पाहिजे. दोन्ही मुळ्या काढल्याच्या नंतर सकाळी पूजेचं साहित्य घ्या. अर्धा कप, 1 कप, ग्लासभर दूध, लिटरभर दूध, तुमच्या इच्छेप्रमाणे किती दूध घ्या. बाकीचं पूजेचं सगळं साहित्य घेऊन शिव मंदिरामध्ये या माझ्या शिवाची पूजा करण्यासाठी. निवांत बसा. शाळुंकेवर असणाऱ्या त्या दोन्ही मुळ्या ठेवून द्या. त्या दोन्ही मुळ्या ठेवून त्याला दूध घाला आणि कमीत कमी 21 वेळा ओम नमः शिवाय म्हणा टाकत असताना. पूर्ण टाकणं झाल्याच्या नंतर दोन्ही मुळ्या त्यावरच्या काढा, परत आपल्या खिशात ठेवून द्या आणि महादेवाची पूजा मनोभावे व्यवस्थित धुवून करा. घरी निघून या. घरी आल्याच्या नंतर परत त्या मुळीची असणारा हातावर घेऊन हळदी कुंकू लावून पूजा करा आणि तांब्याच्या ताईत मध्ये कमरेला धारण करा. अक्षरशः 3 ते 3.5 महिन्यामध्ये असणारे निश्चिततेनं अटकलेले विवाह निश्चिततेनं झालेत महाराज माझे. आता ज्या महिला मंडळ आहेत, ज्या मुलींचे लग्न होत नाहीत, अशांनी
गुरुवारच्या दिवशी सुस्नात व्हा आणि सुस्नात होऊन हळदीच्या पाण्यानं स्नान करायचं. केशर खायचा, केशर. त्या दिवशी पिवळं वस्त्र परिधान करायचं. एक लक्षात ठेवा, मुलाचं किंवा मुलीचं लग्न जर होत नसेल तर त्या व्यक्तीनं काळे कपडे कधीच घालायचे नाही. त्यांनी निश्चिततेनं 99% पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करायचा. विवाह योग लवकर जोडून येतो. त्या ठिकाणी मुलीचे जर योग येत नसतील, यदा कदाचित, आता तो काळ राहिला नाही तरी पण सांगतोय, 1.25 किलो बेसनचे लाडू तूप टाकून, डब्याचं तूप नाही, गाईचं किंवा म्हशीचं घरचं तयार केलेलं, 1.25 किलो बेसनचे लाडू दुर्डीमध्ये पिवळं वस्त्र खाली अंतरून, दुर्डीला सुद्धा थोडी हळदी लावून, आतमध्ये कपडा, कोरा असलेला कपडा पिवळा किंवा धुतलेला पिवळा कपडा ठेवून त्यामध्ये 1.25 किलो बेसनचे लाडू ठेवायचे. बेसन हरभऱ्याच्या डाळीचं. आणि गुरुवारच्या दिवशी माझ्या भगवान शिवाची पूजा करून पूर्ण दुर्डी असणारी समर्पित करायची. 3 किंवा 5 गुरुवार करा, निश्चिततेनं योग येऊन जातील. त्याच्या पुढं ज्या लोकांना व्यापारामध्ये यश मिळत नाही, ज्या लोकांना व्यापारामध्ये यश मिळत नाही किंवा गल्ला वाढत नाही, धंदा व्यवस्थित होत नाही, व्यापार व्यवसाय, कर्जबाजारी पण होत चाललेलं आहे, संपत्ती संपत चाललेली, अशा लोकांसाठी महाशिवरात्री किंवा शिवरात्रीच्या दिवशी, शिवरात्री किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत शेतामध्ये जाऊन धोत्र्याचे फुलं 2 आणि धोत्र्याचं फळ 1 घेऊन यायचं. बाकीचे फुलं फळ काय आणायचं ते आणा तुम्ही. मग असं आहे असणारं धोत्रा, फळ आणि फुलं आणलेले संध्याकाळी 10 वाजता स्नान करा. शिवरात्रीच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी 11 शिवरात्री आणि माघ महिन्यातली महाशिवरात्री असते. महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री 12:15 किंवा 12:30 ते 1:15 वाजेपर्यंतचा काळ निश्चित काळ मानला जातो आणि सर्वात पवित्र काळ मानला जातो. त्या काळामध्ये 10 वाजता स्नान करून पूजेचं साहित्य घेऊन पांढरं वस्त्र परिधान करून शिव मंदिरामध्ये जा आणि शिव मंदिरामध्ये जाऊन 11च्या पुढे माझ्या शिवाची असणारी मनपूर्वक पूजा करा. आणि मनपूर्वक पूजा करून ज्यांच्या घरी 18 विश्वे दारिद्र्य आहे, कुठूनच मार्ग मिळाला, पुढे सरकायचा आणि पुढे जायचा, श्रीमंत व्हायचा किंवा पोटापुरतं कमवून खाण्याचा, व्यवस्थित जगाला वाटावं असं राहण्याचा, अशा लोकांसाठी 11:15 किंवा 12 वाजता त्या भगवान शिवाच्या शाळुंकीवर असणारं भस्म धारण करायचं. गंधाचा टिपका आपण जसा भुवयावर लावतो तशा पद्धतीनं त्याला लावायचा. शाळुंकेवर असणारे फूल ठेवायचे. शाळुंकेवर धतूर पुष्प आणि त्यात निळा धोत्रा सगळ्यात चांगला. काळा धोत्रा किंवा निळा धोत्रा. निळा धोत्रा भूत प्रेत पिशाच घरात येऊ देत नाही. जारण मारण वशीकरण उच्चाटन मोहन घरात घुसू देत नाही. तर करणी कवटाल भानामती जे काही प्रकार आहेत ते मात्र निळा किंवा काळा धोत्रा होऊ देत नाही. आणि म्हणून तिन्ही फुलं असले तर चालतात. त्याच्यावर ठेवले फुलं आणि जिथं पाणी जातं, जिथं अशोक सुंदरी मानले जाते, तिथं असणारं फळ
धोत्र्याचं फळ ठेवायचंय, पण त्या अगोदर त्या धोत्र्याच्या फळाला हळदी लावून द्यायची. हळदी काटे काटे असतात ना त्याला, किंवा हळदीचं पाणी लावा आणि कागदामध्ये घेऊन तिथपर्यंत जा आणि ते फळ हळदीयुक्त असणारं ते फळ तिथं समर्पित करा. पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर तिथं नामजप करा. 11, 21, 108 काय जप करायचा तो करा. आरती करा. शेवटी मानस पूजा करा. क्षमा मागा देवाला. आणि तिथून निघत असताना तिथं गुरव किंवा पुजारी असेल तर त्याला विनंती करा की दादा, ते असणारं जे फळ आहे शिवपिंडीवर ठेवलेलं, शिवलिंगावर ठेवलेलं, ते माझ्या ओटीत टाक. खिशातून असणारं कोणताही अनुमान न करता किंवा कंजूसपणा न करता मनसोक्त असणारी खिशातून दक्षिणा काढून त्याला दान द्यायची. तिथं कंजूसपणा नाही करायचा. आणि मग त्यांनी ते फळ घेऊन ज्यावेळेस आपल्या ओटीत टाकलं त्यावेळेस ते फळ घरी आणायचं. किंवा पुजारी किंवा गुरव जर तिथं नसेल तर आपल्या हातानं मनसोक्त असणारी दक्षिणा त्या पिंडीवर ठेवायची आणि आपल्या हातानं असणारं फळ, देवा हे तुझा प्रसाद म्हणून मी घेऊन चाललो, कृपया मला क्षमा कर आणि मला यश दे म्हणून पाया पडायचं आणि ते फळ असणारं घेऊन आपल्या घरी यायचं. आणि घरी आल्याच्या नंतर परत एकदा त्याला हळदी कुंकू वगैरे लावून लाल कपड्यामध्ये बांधायचं. ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं किंवा आपल्या दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवायचं. निश्चिततेनं तुमच्या व्यापारामध्ये फायदा, वृद्धी आणि सर्व प्रकाराने संपत्ती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणाल धतूर, पुष्प, फळ आणि लक्ष्मी प्राप्ती होते, कर्जमुक्ती होते धोत्र्याच्या फळानं. शमीपत्र, शमी म्हणजे सौंदड, आणि ती सौंदडीचं जर पान जर त्या ठिकाणी वाहिलं तर आरोग्य प्राप्त होतं, सौभाग्य प्राप्त होतं, सर्व कामना सिद्धी होते आणि मोक्ष प्राप्ती होते शेवटी म्हणून सांगितलं. दवबिंदू, आपलं जे दहीवर पडतं, धुई 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 पडते की नाही तुमच्याकडं? झाडावर पडलेली, गवतावर पडलेली धुई, त्याचे थेंब गोळा करायचे, थेंब पाणी दे, ते सुद्धा शंकराला अत्यंत प्रिय म्हणून सांगितलं. दवबिंदू जर टाकले तर आपलं आयुष्य वाढतंय म्हणून सांगितलं. शिवाला समर्पित केलं तर पिवळी सरसो, त्याला पांढरी मोहरी सुद्धा म्हणतात. आणि पांढरी मोहरी सोबत जरी असली तर भूत प्रेत पिशाच आणि शत्रू आणि चोरांची भीती कधीच नसते महाराज. पिवळी सरसो शत्रूचा नाश करते म्हणून सांगितलं. शिवाला समर्पित केली तर हादग्याचं फुल, हादगा, आणि त्यांनी यश प्राप्ती होते म्हणून सांगितलं. दुर्वा, शिवाला दुर्वा जर समर्पित केल्या तर त्यांनी सुद्धा आयुष्य वृद्धी होते म्हणून सांगितलं. तुळसी पत्र, तुळशीचं पान सुद्धा शंकराला अत्यंत प्रिय. शंकराला मंजुळा वाहिल्या जात नाहीत, लक्षात ठेवा. तुळसी मधलं तुळशीचे पान, तुळशी दल शंकराला अत्यंत प्रिय आहे. पण ज्या मंजुळा आहेत त्या माझ्या कृष्णाला प्रिय आहेत आणि विठ्ठलाला प्रिय आहेत. आणि म्हणून तुळसी पत्र जर टाकलं तर त्या ठिकाणी सर्व वैभव प्राप्त होतो, रोग शांती होते आणि मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त होतो म्हणून सांगितलं. सर्व मनोकामना प्राप्ती. आघाडा, त्याच्यामध्ये लाल पांढरा दोन प्रकारचे आघाडे, त्याने सुद्धा भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात, वैभव आणि शेवटी मोक्ष. जास्वंद, जास्वंदानं शत्रूचा नाश होतो म्हणून सांगितलं.
आपला वैर करणारे शत्रू असतील तर ते नष्ट होतात. मोगरा, ज्याला पत्नी प्राप्त होत नसेल त्याने मोगऱ्याचे फुलं शिवाला समर्पित करायचे, सुलक्षणी पत्नी प्राप्त होते. आणि मुलगी असेल तिनं जर वाहिलं तर सुलक्षणी पती प्राप्त होतो म्हणून सांगितलं. लाल चंदन आणि सादर चंदन जर शिवाला समर्पित केलं तर मनशांती, स्मरणशक्ती वाढते, मनशांती मिळते, स्मरणशक्ती वाढते, विद्वान पुत्र जन्माला येतात आणि मोक्ष प्राप्ती होते म्हणून सांगितलं. तेल आणि कापूस, माझ्या भगवान शिवाला जर तेल आणि कापूस समर्पित केला तर कुष्ठरोगाची शांती होते म्हणून सांगितलं. ज्याच्या घरात रक्तपित्ती म्हणतो आपण त्याला कुष्ठरोग. प्राजक्ताचं फूल, पारिजातक, आणि त्याचं जर फूल आम्ही शिवाला समर्पित करत राहिलो तर सौभाग्य प्राप्त होतं, सुख संपत्ती प्राप्त होते, अन्नाची वृत्ती होते आणि वैभव वाढतं म्हणून सांगितलं. माझ्या शिवाचा जप केला तर अभिष्ट फल मिळतं. हिरडा, मिरे, वस्त्र, काकडी हे जर माझ्या शिवाला समर्पित केलं तर क्षय रोगाची शांती होते आणि आरोग्य प्राप्ती होते, वैभव प्राप्त होतं म्हणून सांगितलं. त्यांनी सुद्धा ज्यांच्या घरी संपत्ती टिकत नाही त्यांनी सुद्धा पाण्यामध्ये मिरे मिश्र करून जरी शिवावर पाणी समर्पित केलं तरी लक्ष्मी प्राप्त होते. मात्र ज्या दिवशी मिऱ्याचं पाणी, मिरे आपल्या मसाल्यातले, ते जर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन टाकून त्याच्यात मिरे देवावर समर्पित केलं आणि घरी जर तुपाचा दिवा ईशान्य कोपऱ्यात लावला तर लक्ष्मी प्राप्ती निश्चित होते आणि त्याच्या घरचं दारिद्र्य नष्ट होतं म्हणून सांगितलं गेलं. आणि अशा पद्धतीनं बऱ्याचशा पद्धतीचे आणि प्रकार आहेत. त्यानंतर आमच्या भगवान शिवाला नारळ वाहिल्या जातं. ज्या ठिकाणी श्रीफळ वाहिल्या जातं तिथं सर्व भोग प्राप्ती होते, मोक्ष प्राप्ती होते, सर्व मनकामनेची सिद्धी होते म्हणून सांगितलं. आता काही ठिकाणी नारळ वाहिल्या जातं आणि ग्रंथामध्ये फोडण्याचंही सांगितलं. आणि अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी बरंच आहे महाराज, हे तुम्हाला फक्त 10% सांगितलंय मी. अजून बरंच असणार. फुलं आहेत, फळं आहेत. फळं कोणकोणते वाहिल्याच्या नंतर काय काय फळं मिळतात देवाला, सगळं जर एकदा सांगितलं तर ते अजीर्ण होऊन जाईल. आणि म्हणून यदा कदाचित पुढे योग आले तर पुढचे असणारे भाग तुम्हाला सांगितले जातील. त्यानंतर आम्ही काय करतो, धूप दाखवला, आरती करतो महाराज. आरती देवाची आरती का केली जाते? स्वप्रकाश महातेजस सर्वधत्ति स्मिरापहा ज्योतिर दीपोयम अयम. अज्ञान नष्ट करणे आणि ज्ञानाची प्राप्ती करणे, आरती केल्या जाते महाराज. आता आरतीमध्ये नेमक्या वाती किती लावायच्या? वाती जवळपास 54 ते 55 पद्धतीने निर्माण केल्या जातात महाराज. वेगवेगळे नाव आहेत त्या, शिवरात्रीची वात वगैरे वगैरे. पण आम्ही जे काही देवाजवळ दीप लावतो, दिवा किंवा आरतीला वात लावतो, ते नेमके लावायचे किती? किती लावाव्या? आमचं पुरुष मंडळ सांगेल. महिला मंडळ दररोज तुम्ही करताय व्रत देवाचं, किती लावायच्या? 5. बघा, मुख्यतः आरती करत असताना तेलाची वात लावल्या जात नाही. जी आपण
लंबी असणारी जी वात करतो ती फक्त समईत किंवा नंदादीप मध्ये टाकण्यासाठी असते. अखंड दिवा लावण्यासाठी तेलाचा दिवा. एक देवाला कोणत्याही आरती करायची असली तर तुपाची फुलवात असणारी वात वापरावी लागते आरतीला. आता समई जर आम्ही लावली तर तिला 7 वाती दाखवल्या महाराज. कीर्ती, लक्ष्मी, धृती, मेधा, सिद्धी, प्रज्ञा, सरस्वती. कीर्ती, लक्ष्मी, धृती, मेधा, सिद्धी, प्रज्ञा, सरस्वती. मांगल्ये शुभपूजासु सप्तेता घृतमातरः. आणि 7 वातीची असणारी समई लावल्या जाते. एक ठिकाणी पंचारती सांगितली म्हणजे 5 वातीची आरती सांगितली. आणि काही काही लोक आमचे 2 वाती लावतात आणि काही काही लोक 1000 वातीचा बंडल किंवा 108 वातीचं बंडल तेही लावतात. पण नेमकी वात लावावी कशी, किती? दिवा लावायचा असेल एक निरंजनी उभी वात तेलाची. समई लावायची असेल तेल 7 वाती किंवा 5 पंचारती लावायची असेल खाली तेलाची. अखंड ठेवण्यासाठी, तर आरती ओवाळण्यासाठी नाही. तेलाची वात नसते तर तुपाची वात लावल्या जाते. आणि तुपाची वात जर लावायची तर आमच्या ग्रंथामधून सांगितलं किती लावायच्या. स्वानंदाचे ताट हाती पंच प्राण पंच आरती घटवासना त्रिगुणवाती लावून दिव्य आत्मज्योती. ओवाळू मूर्ती जिवे भावे, ओवाळू मूर्ती जिवे भावे. अनुहतपणी वाजे निषदिनी देवलिंग धुरपती अनुसरला. तयाचा ऐक्य भाव झाला. आरती करू सद्गुरुला ब्रह्मचार्य योगी आला. आरती करू सद्गुरुला ब्रह्मचारी योगी आला. हो सांगितलं. आरती करत असताना स्वानंदाचे ताट हाती. आमच्या अंतःकरणामध्ये आनंद मावला नाही पाहिजे, एवढा आनंद झाला पाहिजे ते ताट आहे महाराज. स्वानंदाचे ताट हाती पंच प्राण पंच आरती. प्राण अपान समान उदान व्यान हे 5 प्राण म्हणजे ती पंच आरती. घृतवासना त्रिगुणवाती 3 वाती. घृत रूपी वासना संपवायची आमची. आणि त्रिगुणवाती म्हणजे राजस, तामस आणि सात्विक 3 अहंकार जाळायचे. लावणी दिव्य आत्मज्योती. आणि मग त्या पद्धतीनं त्रिगुणवाती जाळा. आणि आरती हे वैभव वाढवतं. आरती हे कुळाचा वंश वाढवतं, वंशवृद्धी करतं दीप लावल्यामुळं. म्हणून कुलदीपक म्हणतात महाराज. पुत्र जर जन्माला आला तर कुलदीपक म्हणतात. म्हणजे दिवे जर लावले देवासमोर, कुठं बी नाही बरं का, देवासमोर, तर वंशवृद्धी होते. त्यातल्या त्यात तिळाचं तेल वेगळं, मोहरीचं तेल वेगळं, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि अशा पद्धतीनं आरती असणारी त्या ठिकाणी केल्या जाते. आणि नैवेद्य जो काय आहे तो नैवेद्य जर दाखवला तर आयुष्य वृद्धी आणि तृप्ती होते महाराज. सर्व वैभव प्राप्त करून देण्याचं काम नैवेद्य करतो. नैवेद्यामध्ये आमच्या शंकराला अत्यंत प्रिय असणारे 5 पदार्थ. एक गोधुमान्न, दुसरं गुडान्न, तिसरं मुग्धान्न, चौथं पायसान्न आणि 5वं शाकान्न. अत्यंत प्रिय भगवान शिवाला. ते 5 पदार्थ असले तर दुसरे पदार्थ खाण्याची इच्छाच नाही.
गोधूमान्न गव्हाचं पिठयुक्त गव्हाच्या पिठाच्या युक्त असलेला पदार्थ, मग तो साधी पोळी असेल, पुरणपोळी असेल, तेलची असेल, तोंडाला पाणी येऊ देऊ नका, मी काय आणली नाही, तेलची असेल किंवा पुरी असेल, गव्हाचीच शंकराला अत्यंत प्रिय. एक गोधूमान्न, दुसरं गुळान्न, गुळ मिश्रित मालपुये, आपण त्याला गुलगुले म्हणत होते पहिले लोक, किंवा गुळ टाकून केलेले भजे. आणि म्हणून माझ्या भगवान शिवाला गुळ मिश्रित अन्न, गुळ साखर नाही, गुळ मिश्रित अन्न अत्यंत आवडतं. आणि म्हणून देवकार्यामध्ये गव्हाची खीर गुळ टाकून केल्या जाते, पितर तर्पणासाठी गव्हाची खीर गुळ टाकून केल्या जाते. आणि कोणताही यज्ञ कार्यक्रम असू द्या, गव्हाची खीर गुळ टाकून केल्याशिवाय यज्ञ पूर्ण होत, नैवेद्य पूर्ण होत नाही, आणि पितर तृप्त होत नाही, देवकार्य पूर्ण होत नाही, यज्ञही पूर्ण होत नाही, कोणताच असणारा शांती कर्म पूर्ण होत नाही. गुडान्न, तिसरं मुग्धान्न, मूग मिश्रित वडा, मुगाचा वडा. चौथं पायसान्न, बासुंदी अत्यंत पवित्र, आवडती आमच्या भगवान शिवाची. भात शिजून मदत टाकलेली नाही, ती दूध खीर झाली. आणि पायसान्न आणि पाचवं असणारं शाकान्न म्हणजे तांदूळ, मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये थोडं केशर आणि हळदी आणि गोडाचा थोडा भाग टाकून केलेला जो पदार्थ आहे त्याला शाकान्न म्हणतात. आणि ते अत्यंत प्रिय भगवान शंकराला. पाचही पदार्थ ठेवा, पण अन्नाची शुद्धी ही तुपाशिवाय होत नाही. आणि म्हणून तूप त्यावर एक एक तरी थेंब त्यावर टाकावं आणि भगवान शिवाला नैवेद्य द्यावा, जेणेकरून सर्व असणाऱ्या मनकामना पूर्ण होतात. कोणत्याही अडीअडचणी दूर करण्याचं काम माझा भगवान शिव करतो. अशा प्रकारचं सांगितलं. आणि अशा प्रकारचं सांगितल्याच्या नंतर आमच्या पूजा करणाऱ्यांनी नामस्मरण करायचं. त्या ठिकाणी आरती केली, नामस्मरण करायचंय तिथं बसून. पाशुपत व्रतधारी किंवा पशुपती व्रतधारी. मग हा जो काही जप आहे तर तो जप असणारा तिथं नामस्मरण रूपाने करायचा. आणि एक लक्षात ठेवा माय बापू, 7 कोटी मंत्रामध्ये बघा, माझ्या विष्णू परमात्मा, गणपती, देवी, सूर्य, शिव, कोणत्याही देवता म्हणलं तर त्यांचे हजारो नाव आहेत बघा. अनंत नामे, अनंत रूपे, अनंत नामे, अनंत. आम्हाला तेवढं सांगायचं पण हर हर महादेव. सांगितलं की अनंत नामाने त्याला पूजल्या जातं, अनंत नावानं बोलवल्या जातं. पण मुख्य वर्म काय काय असतात महाराज. शिवमहापुराण कशाला म्हणावं हे बऱ्याच लोकांना अजून कळलं नाही. काय नेमकं शिवपुराण म्हणजे काय. ज्या पुराणामध्ये पंचाक्षर आणि षडाक्षराची सखोल माहिती दिलेली त्याला शिवमहापुराण म्हणावं. लीला तर कोणत्याही ग्रंथात देतात, गणपती, कार्तिक, अमुक तमुक देव. पण ज्याच्यामध्ये मूळ गाभा जो आहे शिव महापुराण म्हणायचं कशाला, तर ते म्हणजे पंचाक्षर आणि षडाक्षराची सखोल माहिती ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला शिव महापुराण म्हणावं. आणि 7 कोटी मंत्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मंत्र आणि पहिला मंत्र 7 कोटी मंत्रामध्ये ओम नमः शिवाय. याच्यापेक्षा कोणताच मंत्र श्रेष्ठ नाही महाराज. याच्यापेक्षा कोणताच मंत्र श्रेष्ठ नाही. एवढंच आहे शिवमहापुराण मध्ये एकच सांगितलं की ज्यांनी दीक्षा घेतली
त्यांनी ओम लावून मंत्र म्हणा आणि ज्यांनी नाही दीक्षा घेतली त्यांनी फक्त शिवाय नमः ओम म्हणा शेवटला किंवा नमः शिवाय म्हणा. पण जे काही शिव आहे सज्जन हो, तो हा शिव निराकार परब्रह्म आहे, ज्याला उत्पत्ती नाही आणि लयही नाही, अंतही नाही, आदिही नाही आणि अंतही नाही. भगवान शिवाला बाप नाही, भगवान शिवाला आई नाही, भगवान शिवाला भाऊ नाही. तो भगवान शिव असणारा अकुळ अमूळ आहे. बरोबर आहे का? आणि जो अकुळ अमूळ आहे तो निराकार परब्रह्म आहे. आणि जर ते निराकार परब्रह्म असेल, श्री कोणाच्या अगोदर लागतं? ज्याची उत्पत्ती आई वडिलापासून झाली. ध्यानात ठेवा, श्री कोणाच्या अगोदर लावावं? ज्याची उत्पत्ती आई वडिलापासून झाली. जसं माझा प्रभू रामचंद्र श्रीराम, आई वडील सांगता येतील माझ्या श्रीरामाचे. श्रीकृष्ण, त्यांचे आई वडील सांगता येतील, पण निराकार परब्रह्म